तर सर्वांना जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय। आज मी कळमेश्वर तालुक्यातील कामगारांसाठी एक नवीन मास्टर कार्ड घेऊन आलो आहोत, ज्याच्या अंतर्गत आपल्यावर होणारे अन्याय आपण कमी करू शकेल। तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आम्ही हे बनवलं आहे। हे एका कंपनीचं नाव लिहिलं आहे। तर त्यामध्ये कसं आहे, याच्या जागी कोणत्याही कंपनीचं नाव तुम्ही लिहू शकता। ज्या कंपनीचं आहे त्या कंपनीने हे तयार करायचं आहे। पहिले तर त्या कंपनीचं नाव असलं पाहिजे, त्याच्यानंतर मग त्याचावाला PF नंबर असला पाहिजे, त्याच्यानंतर त्याचा ESIC नंबर असला पाहिजे आणि त्याच्यानंतर खालती ठेकेदाराचं नाव असलं पाहिजे। कसं होते ना, काही वेळेस आपण 1 महिना 2 महिना कामं करतो आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा सॅलरीसाठी जातो तर आपल्याला ठेकेदार घुमवतो आणि घुमवल्यानंतर काही वेळानंतर तो बोलून देतो, भैया तूने इतने दिन कामच नाही केलं, तर तूने एवढ्या दिवस कामच नाही केलं होतं। अशा विषयावर तोडगा काढण्यासाठी आम्ही हे एक मास्टर कार्ड तयार केलं आहे ना। असं मास्टर कार्ड कळमेश्वरच्या प्रत्येक कंपनीनं लागू करायचं आहे, जेणेकरून कामगारांची लुटमार होणार नाही, कामगारावर अन्याय होणार नाही, त्यांचा PF बरोबर भरला जाईल, त्यांचा ESIC नंबर त्यांच्याजवळ असणार आहे आणि प्रत्येक कामगार मजबूत होईल आणि प्रत्येक कामगारावर कुठंतरी बळकटता येईल आणि कुठंतरी ते कामाला चांगल्या जोमाने लागतील। याच्याने हे होईल का तुम्हाला तुमची सॅलरी, रोजचा पगार किती आहे हे तुम्हाला माहीत होईल का। अगर तुम्ही 1 महिनाच काम केला आहे ना, सॅलरीसाठी जर घुमू राहिला आहे तर कुठंतरी तुम्हाला माहीत राहील का आम्ही 19 दिवस ड्युट्या केल्या, 20 दिवस ड्युटी केल्या, 30 दिवस ड्युटी केल्या, याची शाश्वती तुमच्याजवळ राहील। आजच्या तारखेत काय होते का, कंपनीजवळ सर्वांजवळ अटेंडन्स मशीन्स राहतात आणि ते त्यांच्याजवळच राहते, तुमच्याजवळ कोणत्याही प्रकारचं प्रूफ राहत नाही का आपण एवढ्या दिवस काम केलं आहे। म्हणून आमचं हे लेटर आम्ही प्रत्येक कंपनीमध्ये, मास्टर कार्ड प्रत्येक कंपनीमध्ये कळमेश्वर तालुक्यातील लागू करणार आहे। तुमची आणि प्रत्येक कामगाराची आम्हाला मदत लागेल। ज्यांना ज्यांना असं वाटते का आमच्या कंपनीत हे लागू झालं पाहिजे, त्यांनी मला फोन करा, मला बोलवा, आम्ही त्या कंपनीत हे लागू करणार आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय।